ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. एक असं पीक ज्याचे अनेक गुणधर्म सांगता येतील. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हे पीक महत्त्वाचं आहेच. यासोबत सौंदर्याच्या दृष्टीने या पिकाला महत्त्व आहेच. पण आपल्या जेवणाची रुची वाढवायची असेल तरी सुद्धा या पिकाला पर्याय नाही. अर्थात हळद. हळद हे असं पीक आहे की ज्याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि याच पिकाची आता काही दिवसांनी खरीप हंगामात लागवड होणार आहे. पण लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कशी कामं करायला हवीत, कोणत्या उपाययोजना असायला हव्यात आणि सोबतच व्यवस्थापन आपण कसं केलं तर आपण चांगलं पीक घेऊ शकतो, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत हिंगोलीच्या तोंडापूरचे कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. हं. अगदी काही दिवसांनीच आपण बघतोय की आता हळदीची लागवड ही खरीप हंगामात होणार आहे आणि त्याआधी शेतकरी बांधवांनी जी काही महत्त्वाची काळजी घ्यायला हवी, ज्या उपाययोजना करायला हव्यात त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपण महत्त्वाचं मार्गदर्शन करालच. पण सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हळद या पिकाचं नेमकं काय महत्त्व आहे? सर, आधी आपण सांगितल्याप्रमाणे हळद या पिकाचं अनन्यसाधारण आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. म्हणजे मनुष्य जीवनाच्या जन्मापासून तर शेवटच्या क्रियाकर्मापर्यंत आपण हळदीचा वापर करतो. सोबतच याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म आहे आणि एक चांगलं अर्थार्जन देणारं पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आहे. सोबतच आपण जगामध्ये हळदीच्या लागवड असेल, उत्पादन असेल आणि निर्यात असेल यामध्ये सुद्धा आघाडीवर आहे. एक चांगलं परकीय चलन देशाला आणि एक चांगलं अर्थार्जन शेतकऱ्यांना हळद या पिकामधून मिळू शकते. त्यासाठी हळद हे एक महत्त्वाचं पीक आपल्या देशाचं आणि विशेष करून महाराष्ट्राचं, कारण सगळ्यात जास्त आपला हिंगोली जिल्हा असेल किंवा हिंगोली जिल्ह्यातील इतर लगतचे जिल्हे आहे, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि वर्धा, यवतमाळ यासारखा विदर्भामधील बरेचसे जिल्हे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 35,000 ते 40,000 हेक्टरवर हळद ही लागवड केल्या जाते आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं एक चांगलं नगदी पीक, पैसा मिळवून देणारं पीक म्हणूनही आपल्याला या पिकाकडे बघता येईल. नक्कीच. एक चांगलं नगदी पीक म्हणून आपल्याकडे आपण या पिकाकडे बघतो. तुम्ही अनेक गुणधर्मांबद्दल सांगितलं आणि परकीय चलन जे आपल्याला या पिकाच्या माध्यमातून मिळवता येतं. पण जर चांगलं परकीय चलन मिळवायचं असेल आणि पिकाची गुणवत्ता जर आपल्याला चांगली ठेवायची असेल, तर पिकाच्या लागवडीच्या आधीपासून आपल्याला काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं निश्चित, आहे. निश्चित. आणि आता खरीप हंगाम तोंडावर आहे. तर त्याच्या दृष्टीने आपण पूर्वतयारी कशी करायला हवी? निश्चितच. हळद हे एक महत्त्वाचं पीक आहे आणि याचं आपण सुरुवातीपासून जर नियोजन केलं चांगलं, तर दर्जेदार उत्पादन मिळेल, निर्यातक्षम उत्पादन मिळेल. सोबतच रेसिड्यू फ्री जे बाहेरच्या देशामध्ये लागते, की कीटकनाशकाचे अंश फ्री, असं चांगलं दर्जेदार उत्पादन जर घ्यायचं असेल, तर बऱ्याचशा गोष्टीवर शेतकऱ्यांनी आता सुरुवातीपासून याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला येतात, तर त्यामध्ये आहे जमिनीची निवड. हं. आपल्याला लागवड करत असताना कोणती योग्य जमीन आहे, कोणती नाही, कशा जमिनी आपण टाळायला पाहिजे, ही गोष्ट आहे. दुसरी याच्यामधल्या सुधारित जाती, हाय कुर्कुमिन कंटेंट असणाऱ्या जाती, ज्याचं उत्पादन क्षमता आहे, जास्त आहे. रिसर्च नवीन संशोधित झालेल्या जाती, या दृष्टीनं लक्ष देणं गरजेचं आहे. सोबतच त्यामधली बेने प्रक्रिया आहे, की संभाव्य येणारे कीड, रोग आणि होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल, यासाठी योग्य प्रकारे योग्य औषधाची बेने प्रक्रिया. त्यानंतर महत्त्वाचे जे मुद्दे येतात, तर त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, जेणेकरून आपला उत्पादन खर्चही वाढू नये आणि आपल्याला असणारं अपेक्षित
अपेक्षित उत्पादनसुद्धा यामध्ये मिळायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तर तो आहे त्याचं कीड आणि रोग व्यवस्थापन. हं. कीड आणि रोग व्यवस्थापन जर आपण सुरुवातीपासून या गोष्टी जर नाही पाडल्या, तर फार मोठं नुकसान यामध्ये होऊ शकते आणि मग भडीमार आपल्याला कीटकनाशकाचा वापर यामध्ये करावा लागू शकतो. तर तेही नुकसान आपलं होते आणि पीकही हातातून जाते. तर ते सुद्धा आपल्याला पूर्वनियोजित ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागते आणि नंतर काढणी पूर्व आणि काढणी पश्चात व्यवस्थापन. अशा रीतीने हे 7 ते 8 जे घटक आहे, हे हळदीच्या उत्पादनावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहे. तर त्यासाठी कारण की आपल्याला माहिती आहे हळद हे लाँग ड्युरेशन पीक आहे. म्हणजे 6 महिन्यापासून तर 9 महिन्यापर्यंतच्या वेगवेगळ्या जाती यामध्ये आहे. जनरली आपल्याकडे मध्यम ते लाँग ड्युरेशनच्या जाती लावल्या जातात, जे 8 महिन्यापासून तर 9 महिन्यापर्यंत परिपक्व. तर त्यासाठी सुरुवातीपासूनचं नियोजन जे आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी लागवडपूर्व नियोजन हे व्यवस्थितरित्या करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अपेक्षित आपला जो आहे, तर ते उत्पादनसुद्धा मिळेल, क्वालिटीचं उत्पादन मिळेल आणि होणारा जो संभाव्य आपला उत्पादन खर्च आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येईल. तर त्यासाठी लागवडपूर्व नियोजन हे फार महत्त्वाचा टप्पा हळद या पिकामध्ये आहे. अगदी खरं आहे सर. म्हणजे आपल्याला गुणवत्ता टिकवायची असेल, उत्पादनात चांगली वाढ करायची असेल, तर या काही गोष्टी आपल्याला अगदी लागवडीच्या आधीपासून पाळणं गरजेचं आहे आणि तशा जर आपण उपाययोजना केल्या, तर आपण क्वालिटी आणि क्वांटिटी या चांगल्या दोन्ही गोष्टी या चांगल्या मेंटेन करू शकतो. सर, आपण अगदी पहिला टप्पा बघितला, तर आपल्या जमिनीपासून सुरुवात होते. तर जमिनीच्या बाबतीत कसं काम करायला हवं? जमीन लागवडीच्या वेळेला कशी असायला हवी? आपल्याला माहीत आहे हळद हे जमिनीच्या खाली तयार होणारं पीक आहे. तर त्यासाठी माती किंवा जमिनीची निवड ही फार महत्त्वाचा टप्पा आणि त्याचे जे आपण लागवडपूर्व आपण मशागत म्हणतो, तर ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यासाठी जमीन निवड करत असताना याला मध्यम ते भारी हं. चुनखडीमुक्त म्हणजे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा पाणी धरून ठेवणारी चोपण जे जमीन आहे, तर ही आपण निवडायला नाही टाळायला पाहिजे. तर त्यासाठी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी. पाण्याचा निचरा होणे हे फार गरजेचं आहे हळदी या पिकामध्ये. जर आपल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी साचून राहत असेल, तर याला कंदकूज असेल किंवा अन्य बुरशीजन्य रोग लागण्याचा धोका जास्त असतो. हं. सोबतच या जमिनीमध्ये आपले जे कंद आहे, तर ते चांगले पोसत नाही. तर त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी अ, मध्यम ते भारी जवळ-जवळ 25 ते 30 सेंटीमीटर खोलीची जमीन ही असायला पाहिजे. विशेष करून चोपण आणि चुनखडीयुक्त जमीन ही आपण टाळायला पाहिजे. यासाठी आणि ज्या जमिनीचा पी-एच जो आहे, तर तो 5.5 पासून तर 6.5 पर्यंत असणं अपेक्षित आहे आणि याच्यामधला मुख्य जे आहे, की ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब हं. हा 0.50 पेक्षा जास्त म्हणजे सेंद्रिय खतयुक्त जमीन जर असेल, तर हळद हे पीक त्याला चांगला रिस्पॉन्स देते. तर त्यासाठी जमिनीची निवड जी आहे, ही चोखंदळपणे करणे आणि शेतकऱ्यांना गरजेचं आहे आणि त्यासाठी हे जमिनीची निवड केल्यानंतर आपण आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे आणि काय द्यावं लागेल यासाठी माती परीक्षण करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण एकदा जमीन निवड केल्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये या क्षेत्राची माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे. आपल्या क्षेत्रामधील 5 ते 7 ठिकाणचे वेगवेगळे नमुने घेऊन ते एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून आपल्या नजीकच्या कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडून ज्या प्रमाणित प्रयोगशाळा आहे तिथे आपण माती परीक्षण करून घेणं हे क्रमप्राप्त ठरते. कारण की एखादा अन्नद्रव्य जर आपल्याला कमी असेल तर त्या प्रमाणात शिफारशीत आपल्याला जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं हे सोयीचं जाते आणि आपला होणारा अनावश्यक खर्चसुद्धा यामधून टाळला जातो. त्यासाठी आपण पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मध्यम ते हलकी ते मध्यम जमीन आणि 0.50 पेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये असणारी जमीन, ह्या अशा रीतीने चोखंदळ जमीन आपण हळद या पिकासाठी निवडायला पाहिजे. आमची माती आमची माणसं. यानंतरचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करतो, तेव्हा जे आपण बेणं निवडतो, तर ते कोणत्या पद्धतीचं, कोणत्या जातीचं निवडणं हे गरजेचं आहे. बरोबर. हळदी पिकामध्ये जमिनीसोबतच आपल्याला जे सुधारित जाती आहे ह्याही महत्त्वाच्या आहे. पण आधी सांगितल्यानंतर आपण जे जमीन निवडल्यानंतर याची लागवडपूर्व जे नियोजन आहे ते करणं एक आपलं राहिलं होतं. तर त्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आपली जी जमीन आहे तर ही नांगरून घ्यायला पाहिजे. म्हणजे मे महिन्यामध्ये ही तापायला पाहिजे चांगली. आणि त्यानंतर त्याला नांगरल्यानंतर वखराच्या पाड्या देऊन त्याच्यामधले जे ढेकळं असेल किंवा हे असेल म्हणजे सपाट करून घेणे, भुसभुशीत करून घेणे हे तेवढंच गरजेचं
गरजेचं आहे. सोबतच यामध्ये असणारे जे काही बहुवर्षायू तणं असतात, हराळी असेल, कुंदा असेल, याचे अवशेष असेल, तर ते आपण उन्हाळ्यामध्ये त्या रानामधले काढून घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला संभाव्य पुढे येणारा जो तणाचा किंवा याचा प्रादुर्भाव आहे, तो कमी करता येईल आणि जमिनीची चांगली मशागत होईल. आपली जी माती आहे, तर ती चांगल्या प्रकारे तापल्यामुळे निर्जंतुक होईल. आणि त्यानंतर आपण विचारल्याप्रमाणे महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये येतो, की बेण्याची निवड. हं. हळदीमध्ये असंख्य जाती आहेत. परंतु बेणे किंवा जाती निवड करत असताना ही सुधारित ज्या जाती आहे, त्या आपण निवडायला पाहिजे. ज्यामध्ये 4% पेक्षा जास्त कुरकुमीन असेल, ज्याची हळकुंड हे जाड, ठसठसीत आणि लांब आकाराची असेल आणि उत्पादनाला चांगल्या जाती असेल. अशा आपण जे आहे अशा जातीचे चांगले निरोगी रोग आणि कीड मुक्त बेणं आपण निवडायला पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या काही जाती येतात, तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 80% पेक्षा जास्त ही लागवड ही सेलम जातीची होते. हं. सेलम ही सध्या सगळ्यात जास्त उत्पादन देणारी जात आहे. सेलम जातीला 14 पासून तर 16 पर्यंत पानं येतात. त्याची 5 ते 6 फूटपर्यंत उंची होते आणि 4.5% पर्यंत याच्यामध्ये कुरकुमीन आहे. ओल्या हळदीचं जर उत्पादन आपण सेलम जातीचं बघायला गेलं, तर 350 ते 400 क्विंटलपर्यंत हेक्टरी याचं उत्पादन होते आणि वाढून ती 70 ते 80 क्विंटलपर्यंत जाऊ शकतात. काही प्रयोगशील शेतकरी याच्यापेक्षा सुद्धा जास्त उत्पादन त्याच्यामध्ये घेतं. सोबतच याची ड्राय रिकव्हरीसुद्धा 20% आणि याच्यावर आहे आणि सध्या एक चांगली जात म्हणजे उत्पादनक्षम ही आहे. परंतु याचं जे बेणं आहे हे शुद्ध बेणं असायला पाहिजे. म्हणजे यामध्ये काही मिक्स किंवा मिसळ हे बेणं असू नये. दुसरी जी जात आहे ती राजापुरी आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये ही जात जी आहे ही मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये लागवड केल्या जाते. सेलमच्या तुलनेमध्ये याचं उत्पादन कमी आहे, परंतु चांगली एक जात आहे. दुसरी आहे की फुले स्वरूपा DTS 222 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी 2004 साली प्रसारित केलेली ही जात आहे. हिचंसुद्धा वाढून हेक्टरी 80 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते आणि जवळजवळ 350 ते पावणे 400 पर्यंत ओल्या हळदीचं उत्पादन मिळते. याच्यामध्येही कुरकुमीन ही जवळजवळ 5.19% पर्यंत कुरकुमीनचं प्रमाण आहे. ही सुद्धा एक सुधारित जात आहे. त्याच्यानंतर विदर्भामध्ये जे आहे बघतो आपण की त्या भागामध्ये वायगाव किंवा आता सुधारित PDKV वायगाव जी 7.5 ते 8 महिन्याच्या कालावधीमधली जात आहे. हिच्यामध्ये कुरकुमीनचं प्रमाण चांगल्यापैकी आहे. इतरही बऱ्याचशा जाती आहे. आता नवीन एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरींनी सेलम या जातीमधूनच म्युटेशन पद्धतीने फुले हरिद्रा म्हणून ही एक जात विकसित केलेली आहे. याही सुधारित जातीचा वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे 5.30% पर्यंत जास्त कुरकुमीनचं प्रमाण आहे. सेलमपेक्षा उत्पादन देण्याची क्षमतासुद्धा यामध्ये आहे. आणि इतरही जाती डुगिराला असेल किंवा कृष्णा असेल, कडप्पा असेल किंवा इतर विद्यापीठाच्या सुदर्शना आहे, सगुणा आहे, अशा बऱ्याचशा जाती यामध्ये आहे. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या 3-4 ज्या जाती आहे याची लागवड जास्त आहे. त्यामध्ये सेलम या जातीचं 80% पेक्षा जास्त लागवड क्षेत्र याच्यामध्ये आहे. तर आपण बेण्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, तर याच्यामध्ये आपण शुद्ध बेणं निवडायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये इतर जातीची भेसळ असू नये. रोग आणि कीडमुक्त अ, अ, जातीवंत ज्याला आपण बेणं म्हणतो ते आणि ज्याचे डोळे चांगले ठसठसीत झालेले आहे, सुप्तावस्था पूर्ण झालेली आहे, असे बेणं आपण निवडायला पाहिजे. जे शेतकरी घरचं बेणं वापरतात त्यांनी दर 5 वर्षाला आपलं बेणं जे आहे 4 ते 5 वर्षाला हे बदलायला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहे कारण की बेण्यावरच याची महत्त्वाची जी आहे तर उत्पादकता ही ठरल्या जाते. त्यासाठी उत्पादनक्षम सुधारित जातीचं रोग आणि कीडमुक्त आणि जातीवंत बेणं निवड हा एक महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट जे बेणं आपण निवडतो यामध्ये 3 प्रकारचे बेणे याच्यामध्ये वापरतात. एक जेठागड्डा किंवा मातृकंद त्याला म्हणतात. दुसरं बगलगड्डा आणि तिसरं शेंग किंवा फिंगर्स ज्याला म्हणतात. या तिन्ही प्रकारचे बेणे वापरतो. यामध्ये मातृकंदामध्ये 20 ते 15 ते 20% उत्पादन जास्त देण्याची क्षमता असते. म्हणजे ज्यांचं शेतकऱ्यांचं घरचं बेणं आहे त्यांनी शक्यतो मातृकंद आपण निवडायला पाहिजे. दुसरी गोष्ट जर आपण शेंग निवडत असेल, तर त्या निवडून घ्यायला पाहिजे आपण. ज्याला हळकंड किंवा शेंग आपण म्हणतो, हे जास्त प्रमाणामध्ये शेतकरी वापरतात. कीड आणि रोगमुक्त बेणं आपण काढून घ्यायला पाहिजे. जे ठसठसीत आहे, ज्याचे डोळे टपोर झालेले आहे, मोठ्या आकाराचे आहे, 30 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आहे. तर असं बेणं आपण म्हणजे निवडून रोग आणि कीडमुक्त जातीवंत बेणं
आपण निवडणं हे क्रमप्राप्त ठरते. एकरी जर आपण बेण्याचा विचार केला तर आपल्याला 8 क्विंटलपासून तर 12 क्विंटल बेणं लागते. आपण जर शेंग वापरत असेल तर एकरी 8 ते 10 क्विंटल बेणं आपल्याला एका एकरला पुरेसं होते. आपण जर मातृकंद किंवा वंडा वापरत असेल की ज्याचं वजन हे 50 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त आपण घेतो. तर अशा याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 क्विंटल म्हणजे हेक्टरी जवळ-जवळ 20 ते 25 क्विंटल बेणं आपल्याला लागवडीसाठी पुरेसं होते. म्हणजे सर जातिवंत बेण्याची निवड करणं हे फार महत्त्वाचं आहे. पण यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे बेणं प्रक्रिया. तर यामध्ये शेतकरी बांधवांनी कसं काम करायला हवं? निश्चितच. बेणे प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यांनी हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी बेणे प्रक्रिया करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच आहे हळद हे जमिनीच्या खाली तयार होणारं पीक आहे आणि असंख्य जीवाणू असेल किंवा बुरशी असेल ह्या जमिनीमध्ये असतात आणि त्यानंतर मग आपल्या पिकांना कीड आणि रोग लागण्याचा धोका असतो. तर त्यासाठी रासायनिक बेणे प्रक्रिया आणि जैविक बेणे प्रक्रिया ही दोन्हीही बेणे प्रक्रिया कीड आणि रोग संभाव्य येऊ नये यासाठी करणं गरजेचं आहे. यामध्ये कंदकूज असेल किंवा कंदमाशी असेल याला अटकाव करण्यासाठी सुरुवातीला आपण रासायनिक बेणे प्रक्रिया करायला पाहिजे. यामध्ये कार्बेंडाझिम किंवा मॅन्कोझेब यासारखे 2 पैकी एक कोणतंही बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आणि एक कीटकनाशक हं. किनॉलफॉस किंवा डायमेथोएट यासारखं एक कीटकनाशक 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाणी घेऊन म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये आपण असं 20 ते 25 मिली द्रावण आणि 20 ग्रॅम बुरशीनाशक घेऊन आपण त्याच्यामध्ये बेणे प्रक्रिया करायला पाहिजे आणि यामध्ये बेणं आपलं हे 20 ते 25 मिनिट बुडून राहायला पाहिजे. त्यानंतर बाहेर काढून सुकू द्यायला पाहिजे. अशा रीतीने योग्य बेणे प्रक्रिया शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या लेव्हलवर काय होतं, की बऱ्याचदा घाईमध्ये आपण बेड तयार करणे सुरू असतात. लेबर आलेले असतात. आपण त्यामध्ये बेणं बुडवतो आणि लगेच काढतो. तर हं. त्यासाठी अपेक्षित रिझल्ट त्याच्यामधून मिळत नाही. त्यासाठी 25 मिनिटं त्यामध्ये बुडून राहायला पाहिजे, बाहेर सुकायला पाहिजे. रासायनिक बेणे प्रक्रिया हे आपण आदल्या दिवशी पण करू शकतो. 2 दिवस आधी पण आपण त्यामध्ये करू शकतो. लागवड करण्याच्या पूर्वी मात्र आपण याला जैविक बेणे प्रक्रिया, जैविक जे हे आहे, तर याची बेणे प्रक्रिया करायला पाहिजे. त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आहे, पी-एस-बी आहे, के-एस-बी आहे. अशा जीवाणू संवर्धनाची बेणे प्रक्रिया केली तर आपली निश्चितच आपल्या खतामध्ये पण बचत होते आणि उत्पादनामध्ये पण वाढ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तर त्यासाठी रासायनिक बेणे प्रक्रिया आणि जैविक बेणे प्रक्रिया ह्या दोन्हीही प्रकारच्या बेणे प्रक्रिया शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. जैविक बुरशीनाशकामध्ये आपण ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर यामध्ये करू शकतो. आमची माती आमची माणसं. सर यानंतर आपला पुढचा जो महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे लागवडीचा. पण ही लागवड करताना शेतकरी बांधवांनी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी आणि आपण काय याबाबतीत मार्गदर्शन कराल? लागवडीमध्ये 2 पद्धती येतात. हं. एक सरीवरंबा पद्धत आणि सुधारित आता बेड पद्धत ज्याला किंवा रुंद वरंबा पद्धत म्हणतो आपण. आपल्याकडे जर ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल आणि चांगलं उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्यांनी यामध्ये रुंद वरंबा पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. पहिली पारंपरिक सरीवरंबा पद्धतीमध्ये 2.5 ते 3 फुटावर सऱ्या पाडून त्यावर लागवड होत होती. परंतु रुंद वरंबा पद्धतीमध्ये आपल्या जमिनीच्या मुगदरानुसार आपण 4.5 ते 5 फुटावर बेड किंवा आपण रुंद वाफा ज्याला म्हणतो तर तो करायला पाहिजे. ही बेड जे आहे, बेडची उंची ही जवळ-जवळ 25 ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट असायला पाहिजे आणि बेडचा जो टॉप आहे, तो 2 ते सव्वा 2 फुटाचा असायला पाहिजे आणि वरून असे फ्लॅट ते बेड आपल्याला 1 फूट उंचीचे आपण 4.5 ते 5 फुटावर आपल्या जमिनीच्या याच्यानुसार करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मधोमध ड्रिपची लाईन किंवा ठिबकची नळी टाकून आपण 2 ओळीमध्ये 1 फुटाचं अंतर हं. आणि 2 बेण्यामधलं जे अंतर आहे, तर ते आपण 9 इंच ते 1 फुटापर्यंत आपण ठेवायला पाहिजे. लगत लागूनच म्हणजे 4 इंचावर किंवा 3 इंचावर लागवड करू नये. त्यामध्ये अपेक्षित जागा मिळत नाही. अनावश्यक झाडांची संख्या वाढते. तर त्यासाठी आपण 2 ओळीमधलं अंतर जे आहे, तर 1 ते सव्वा फूट आणि 2 बेण्यामधलं हे 9 इंच ते 1 फुटाचं आपण अंतर या बेडवर ठेवायला पाहिजे. बेड पद्धतीनं आपण लागवड केली, तर आपल्याला काय होते, की यामधून पाणी देण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी, आपला माल चांगला तयार होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. सोबतच आपण या ठिबकच्या माध्यमामधून विद्राव्य खताचा
पुरवठा करून आपण चांगलं उत्पादन याच्यामधून मिळू शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा सरी वरंबा किंवा या पद्धतीपेक्षा आपण रुंद वरंबा पद्धतीचा किंवा बेड पद्धतीचा अवलंब करावा. याला आपल्याला खतं देण्यासाठी असेल, कंद पोसण्यासाठी असेल आणि शेवटी नंतर आपल्याला ट्रॅक्टर चलित किंवा अवजाराच्या साहाय्यानं हार्वेस्टिंग करण्यासाठी पण सोयीचं होते. म्हणून ही सुधारित पद्धत आपण यामध्ये वापरायला पाहिजे. तुम्ही सांगितलत की सर पाण्याचा निचरा होणारी आपल्याला जमीन निवडणं हे जास्त गरजेचं आहे. पण सिंचनाचा जर आपण विचार केला तर पाण्याची सोय किंवा सिंचन शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीनं करायला हं. हवं? मी सुरुवातीलाच सांगितले, की या जमिनीखाली पीक हे होते. याला अति पाणी जर झालं असेल, पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी थांबून राहत असेल, तर त्यासाठी आपण बेड पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे आणि सिंचनासाठी आपण ठिबकचा किंवा याचा वापर करायला जमिनीच्या मुगदरानुसार म्हणजे कायम आपल्या पिकामध्ये वापसा राहील या दृष्टीनं आपण लक्ष द्यायचं आहे. भारी जमिनीमध्ये तुमचं पाण्यामधल्या पाण्याचं अंतर वाढू शकते किंवा हलक्या जमिनीमध्ये कमी होऊ शकते, पण कायम ते आपल्या पिकामध्ये वापसा राहील. जर पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाला असेल, तर आपल्या पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही, हं. याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. पाणी जर आपल्या पिकामध्ये किंवा हळदीच्या याच्यामध्ये साचून राहिलं 24 तासाच्या वर, तर त्यामध्ये कंदकूज लागण्याचा किंवा करपा येण्याचा धोका धोका. वाढतो. तर त्यासाठी पाण्याचा निचरा करणे, कायम वापसामध्ये पीक ठेवणं, हेही त्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. यासोबतच सर आपला एक पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे आपल्या पिकाचं चांगलं पोषण व्हायला हवं. तर या दृष्टीनं कोणत्या खतांचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी करायला हवं? येस. मी सुरुवातीलाच सांगितलं, की आपण पहिले आपल्या माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे शेताचं. म्हणजे आपल्या शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्याचे आपल्याला कळेल, की आपल्या शेतामध्ये कोणते अन्नद्रव्य उपलब्ध आहे, कोणते जास्त प्रमाणात आहे, कोणत्या कमी आणि त्यानंतर मग आपण माती परीक्षणावर आधारित आपण खताचं नियोजन करायला पाहिजे. कारण की काय होते, की एखाद्या वेळेस नत्राचं प्रमाण किंवा एखाद्या अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असेल, तर अशा जमिनीमध्ये हळदी पिकाची कायिक वाढ जास्त होते आणि हं. जिथे कायिक वाढ जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, कायिक वाढ जास्त झाली तर त्याला रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जे आहे खालचा माल त्याला कमी लागतो. म्हणून संतुलित खतार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. म्हणजे माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पिकाची फेरपलट आली, हिरवळीच्या खताचा वापर आला, सेंद्रिय खताचा वापर आला, कंपोस्ट खताचा वापर आला आणि त्याच्यानंतर रासायनिक खताचा वापर हा आपण संतुलित प्रमाणात यामध्ये करायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळेल. आपण हळद पिकामध्ये जर आपण त्याच्यात शिफारशीत खत मात्रा बघितली, तर 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश. नत्र, स्फुरद, पालाश एन-पी-के हेक्टरी असा याचा डोस आहे. तो जर एकरीमध्ये बघितला, तर 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश. आपण जर सरीवरंब्यावर लावत असेल, तर अशा वेळेस आपण स्फुरद आणि पालाश हा सरी करत असतानाच लागवडीच्या वेळेस आणि नत्र जो आहे तर तो 2दा उगवण झाल्यानंतर आपलं लागवड केल्यानंतर 1.5 महिन्यांनी उगवण झाल्यावर आणि एक 3 ते 3.5 महिन्यांनी भरी देताना द्यायला पाहिजे. पण आपण बेडवर जर लागवड करत असेल, तर आपण विद्राव्य स्वरूपामध्ये सुद्धा या अन्नद्रव्याचा वापर आपण करू शकतो विद्राव्य खताच्या माध्यमामधून, की जेणेकरून त्याला वेळच्या वेळी अन्नद्रव्य मिळत राहील आणि आपल्या खतामध्ये सुद्धा बचत होईल आणि त्याची सुद्धा पिकाची चांगली होईल. सोबतच या पिकाला एकरी 8 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो फेरस सल्फेट याची सुद्धा शिफारस आहे. ती सुद्धा आपण लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी आणि दुसरी भरणीच्या वेळेस अर्धी-अर्धी 2दा, 5-5 किलो 2दा अशी सुद्धा द्यायला पाहिजे. माती परीक्षणावर आधारित वेगवेगळे जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत असेल, तर त्यानुसार आपण त्याचे फवारणीच्या माध्यमामधून किंवा जमिनीच्या माध्यमामधून म्हणजे एकंदरीत मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा संतुलित वापर मग ते रासायनिक खतामधून, सेंद्रिय खतामधून आणि जैविक खतामधून आपण यामध्ये करणं हे अपेक्षित आहे. त्याच्यासोबत जर हे अन्नद्रव्य उपलब्ध होत नसेल, तर अशा वेळेस आपण उपलब्ध करून देणारे जे जीवाणू आहे, पी-एस-बी असेल, के-एम-बी असेल किंवा ॲझॅटोबॅक्टर असेल, याचा वापरसुद्धा आपण शेणखतासोबत किंवा ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपात आपण देऊ शकतो. म्हणून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हळद या पिकामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी बांधवांना अशा तुम्ही कोणत्या उपयुक्त टिप्स द्याल, असा कोणता सल्ला द्याल, की ज्याचा फायदा त्यांना या पूर्ण लागवडीच्या व्यवस्थापनात होऊ शकतो? निश्चित. मी सुरुवातीलाच सांगितले, की हळद हे 8.5 ते 9 महिन्याचं पीक आहे, जे आपण महाराष्ट्रामध्ये ज्या जाती घेतो. त्यामुळे आपण सुरुवातीपासून जर याचं नियोजन केलं, तर निश्चित अपेक्षित उत्पादन यामध्ये मिळते. तर त्यासाठी सुरुवातीला सांगितले, की मी जमिनीची निवड, पाणी धरून ठेवणारी किंवा चुनखडीयुक्त जमीन टाळा. पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थ असणारी. त्याच्यानंतर बेण्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, तर शुद्ध बेणं
कीड व रोगमुक्त बेणं आणि जातीवंत बेणं. हं. मग तुम्ही सेलम जातीचं वापरत असाल किंवा फुले स्वरूपा आहे किंवा आता नवीन आलेली सुधारित फुले हरिद्रा आहे, किंवा इतरही PDKV वायगाव आहे किंवा इतर जाती आहे. तर ते शुद्ध आणि रोग आणि कीडमुक्त बेण्याचा वापर करा. योग्य प्रमाणामध्ये बेणे प्रक्रिया करा. दुसरी गोष्ट एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचा सेंद्रिय खताचा असेल, शेणखताचा वापर असेल, जीवाणू खतांचा वापर असेल, हिरवळीच्या खताचा वापर असेल आणि एकात्मिक पद्धतीने शिफारशीत रासायनिक खताच्या मात्रा ह्यासुद्धा देणं गरजेचं आहे. सुधारित लागवड पद्धत, त्यामध्ये आपण बेड किंवा आपण ज्याला रुंद वरंबा पद्धत म्हणतो त्याचा वापर, आपल्या ठिबक सिंचनाचा वापर आणि ठिबक सिंचनामधून विद्राव्य खतांचा वापर. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केला आणि वेळोवेळ त्याचं तण नियंत्रण हे एक राहिलं होतं. तण नियंत्रणामध्ये हळद पिकामध्ये उगवणपूर्व जे तणनाशक आहे, आपण लागवड केल्यानंतर 24 तास ते 48 तासामध्ये आपण उगवणपूर्व ॲट्रॅझिन नावाचं तणनाशक फवारू शकतो, जेणेकरून हळदीची उगवण व्हायच्या आत तण निघणार नाही. त्यानंतर 12 ते 15 दिवसापर्यंत, परंतु हळद उगवण व्हायच्या आत आपण ग्लायफोसेटसारखं एक तणनाशक त्यामध्ये मारू शकतो. परंतु हळदीचं उगवण झाल्यानंतर मात्र कोणतंही तणनाशक शिफारसीत नाही आहे. संभाव्य धोका होऊ शकतो, उत्पादनामध्ये घट त्यामध्ये येते. त्यामुळे हे एक आपण शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यानंतर भर लावणे जे आहे 3.5 ते 4 महिन्याची सुरुवातीला भर लावणे या हळद या पिकाला, हा एक महत्त्वाचा टप्पा उत्पादन वाढीमध्ये त्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीपासूनच याचं नियोजन केलं तर आपल्याला विषमुक्त आणि चांगल्या दर्जाची आणि हळद आपण पिकवू शकतो, ज्यामध्ये आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि आपल्याला उत्पन्नसुद्धा यापासून मिळणारं म्हणजे शेवटचं उत्पन्न, उत्पादन म्हणत नाही मी, उत्पन्न म्हणजे जो नफा जो आहे तर त्याचा टक्कासुद्धा आपल्याला वाढवता येईल. नक्कीच सर. म्हणजे आपल्याला उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे, यासोबत आपल्याला उत्पन्न सुद्धा वाढवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आता हंगाम काही दिवसातच सुरू होईल. पण त्याच्या आधी लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, यासोबतच त्याचं व्यवस्थापन कसं असायला हवं, याबद्दल आपण खूप छान आणि महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. शेतकरी बांधवांनो, आपल्या लक्षात आलं असेल की जमिनीची निवड कशी असावी हे सरांनी आपल्याला सांगितलं. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असायला हवी. यासोबतच चांगल्या सुधारित वाणांची आपण निवड करायला हवी. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे बेणं प्रक्रिया. ते आपण योग्य पद्धतीनं करून घ्यायला हवं आणि सुधारित लागवड पद्धतीचा जर आपण अवलंब केला, चांगले आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वाफे तयार करून घेतले, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर जर आपण चांगलं व्यवस्थापन केलं, तर त्यातून सुद्धा आपल्याला चांगलं पीक हाती घेता येऊ शकतं. यासोबतच वेळच्या वेळी त्याला आपण अन्नद्रव्यांचा पुरवठा केला आणि सोबतच जर पाण्याची निचरा होणारी जमीन असेल, तर आपल्याला कीड आणि रोगांपासून सुद्धा बऱ्याच अंशी दिलासा मिळू शकतो. पण फवारण्या जर आपण वेळच्या वेळी केल्या, तर आपल्याला या गोष्टींपासून सुद्धा चांगली सुटका मिळवता येऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे आणि चांगलं उत्पन्न हाती घ्यायचं आहे. हे जर आपल्याला करायचं असेल, तर या उपाययोजना येत्या हंगामाच्या आधी आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतात. आज आपल्यासोबत अनिल ओळंबे सर होते. ओळंबे सर, आज आपण खूप महत्त्वाची माहिती दिलीत, चांगलं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.